कुठे चालले? काही नाही मनीषा, फ्रेश होतो ना मी. आपल्याला गावाला जायचं आहे ना. आई काय म्हणते काय नाही. मनीषाले आता किती वेळा मी आश्वासन देऊन चुकलो. आता हे शेवटचं. जाऊ दे आता, शेवटी एकदा तयार झालेच पप्पू. चला आता, आई उठली असेल ना. मी लवकर लवकर कामं करतो, चहा पाणी करतो, सर्वेला चहा देतो. अरे पप्पू शेठ है क्या घर को? रामलाल अब मुलाजा मत करो. शेठ चुप बसो तुम. अरे पप्पू भैया है क्या घर को? कौन है काय मी? आली आली. अरे काय है वो तुमचा? अरे माँ तुम्हारे लड़के को बुलाना, पप्पू को. हमारे से ब्याज से पैसे लिया ना उसने. हाँ हाँ, तुम्ही घरापर्यंत पोहोचले काय? पैसे आणून देते पोरगा, आणून देते ना. 2 दिन से राह देख रहा मैं, चाट मार रहा वो, अब फोन नहीं उठा रहा. बुला उसको. नाही नाही नाही, नवीन लग्न झालं त्याचं, बायको आहे घरांदी. नाही, तुमच्या दुकानापर्यंत आणून देतो पैसे. मी येतो घेऊन. रामलाल बुढ़िया को साफ साफ बोल दे, 2 दिन में पैसे लाना, नहीं तो हम क्या करेंगे हमको पता नहीं. नहीं इथे पोरगा घेऊन येते पैसे. जा तुम्ही घरी जा. सुंदर घरात आहे. मैं चलो निकलते हम, जल्दी भेजना लड़के को. अरे बापरे, घरापर्यंत येऊन बसले. पप्पाला सांगा लागेल. नाही त्याचे जरा पैसे देऊन दे म्हणून. आई घ्या, आई चहा घ्या. कोण आलं? बाई आवाज आला काय? आली मनीषा. पप्पू घे ना चहा, घे ना. अरे मनीषा घे ना तू चहा, घे. आई कोणाचा आवाज होता बाहेर? कोण आले सकाळी? आवाज. आई चहा घे ना तुम्ही. हा मनीषा दे चहा. पप्पू कुठे गेला? आई आमची महाबळेश्वर जायची तयारी आहे चालू आहे. आई पप्पूनं तिकीट आणले काढून. बस 2 तासात निघतो आम्ही. आणले चहा. आई तुम्ही काही बोलल्या नाही? मी म्हटलं आम्ही निघतो 2 तासात तर. हा मनीषा हा, थांब ना, मला चहा पिऊ दे पहिले. अरे आईले काय झालं? मनीषा घेतला काय तू चहा? हो पप्पू घेतला मी चहा. तुम्ही घ्या ना. हो थोडासा कर देतो. पप्पू इकडे लवकर. थांब मनीषा, चहा 2 मिनिटं. आलो आई. मी आई करू राहिली. आईला आवाज नाही राहिला. काय म्हणतात पप्पूले काय माहीत. चला आता, बॅगेत राहायला काय पाहता नाही अजून काही. 8 दिवस राहायचा प्रवास आहे. त्याला सांगतो ना, हा बायकोच्या धुंदिंदी. लोक कधी आले, याला कधी उचलून फेकून दिलं तर माहीत नाही होत कोणाले. व्याजाचा पैसा काय बरा आहे का घेणं. येणारे पप्पे. आई काय झालं आई? अरे पप्पे काय झालं माहिती आहे का तुला? आता सकाळी कोण आलं होतं तर ज्याच्यापासून पैसे घेतले ना व्याजानं, तो मालक आला होता आणि त्याच्यासमोर एक बॉडीगार्ड आणला होता. तुला सांगितलं ना असं ऐश आराम करू नको व्याजाचा पैसा घेऊन. आई खरंच काय? कधी आला होता पप्पे? ते तर मी आली बहीण म्हणून बरं झालं, नाही तर त्याचा मनीषा कधी असते ना आजच पुरं भांडं फुटून गेलं असतं. तुला सांगतो आता रिकामा खर्च कमी कर. गावाला जाणं इकडे जाणं कोणत्याही बहाणा सांगतील मनीषाले. आता तुला मला मायच्या घरी जायला लागते गुरुपौर्णिमेसाठी. आई तिनं तर बॅगही भरून ठेवली. आई सगळं तयार झाली. आई सगळं कॅन्सल करून टाकते आता. काही नाही झाला का कुठे सास? बापाच्या घरी कुठे गेली नाही की चल्ली मोठी महाबळेश्वरला जायसाठी. अशाच असतात काही पोरी. बापाच्या घरी काही भेटत नाही आणि नवऱ्याच्या घरी आले की त्याचे नखरे नाही पावले जात. मी बोलली नाही आतापर्यंत, पण आपण म्हणतो की जाऊ दे, काही चाला का ते कुठे कोणताही बहाणा सांग. तू असं कर, तू बिमारीचं सोंग घे. पोट दुखते म्हणून कर. आई ठीक आहे बघ, मला बहानाच करायला लागेल काही ना काही. त्याच्याशिवाय मनीषा ऐकणार नाही. चल आई मग. आजकाल पोरीले बी लग्न झाल्यावर हिंड्या फिरायला पाहिजे, मौज मजा करायला पाहिजे. कामधंदा करणं जीवार येते. चल ना मला वावरान दे. पराठीचं बी लावायले. खसं वहिन्यानं कसं कंबळ ढेकळ होते तर. आई शंकर पाहिनं तो पप्पून पैसे घेतले होते कोणी व्याजानं. तो मालक आला होता. आताच पाठव. त्याला सांगितलं मी येते म्हटलं तो. आई तुम्ही ज्याचे पैसे घेसान उसने टाईम येईपर्यंत चूप राहीन कोणी, आणि टाईम जर आल्यावर कोणी चूप राहीन काय? तूच सांग शंकर बेटा. तू जाय त्याच्या घरापर्यंत, जाय तू. त्याला सांग आता मला तो दुकानात लागते म्हणा कामाले. जरा ते पैसे फेडून टाकीन म्हणा. जाय बरं शंकर. पप्पूला पाठवलं ना, पप्पूला चांगलं झाडून नको करून टाकीन तो. जाय तू जाय. शंकर काय झाला का नाही कुठे सा? बाई सुलोचना कोण तुला कोण सांगितलं कुठे चाललात होतं? आई नाही सगळं ऐकलं आहे तुमचं. मी बाहेरच बसेल होती, ते लोक आले तर. कहून त्याला कोण जाऊ नको म्हणतं. काही गरज नाही जायची कुठेसा. तुमचा लायना पोरगा घाले करीन
आणि हा मोठा पोरगा घाली भरीन काय? साधा सुद्धा पोरगा आहे तर तुम्ही फायदा उचलून राहिले, आणि तो पोरगा गमवून टाकते सगळं. हे दारूंदी याच्यानी त्याच्यानी. पहिलेच म्हटलं होतं आम्ही लग्न करू नका, पैसा नाही आमच्यापाशी, पण तरी तुम्ही ऐकलं नाही. आता तुमचा पोरगा पहा, सून पहा, आणि तुम्ही पहा. नाही नाही सुलोचना, आपल्या घरातील समस्या आपल्यालाच सोडवायला लागेल, लोक थोडी येतील सोडवायसाठी. हो माही बाई, इले तोंड फुटलं. शंकर अजिबात जाणे लागत. तो लायना पोरगा ऐश करून राहिला, आणि मोठ्या पोराला सजा देते का तुमची आई? तुमची आई तर अशी नखरी करीन ना, आपण दोघं जण अलग राहू दे, गेले घरांनी. आई तू काळजी नको करू, मी पाहतो बरोबर. लय पाहिलं मी, तो करू 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 राहिले जीवाची तुम्ही. सुलोचना घरात चल, चला घरात चला. नाही जाऊ दे तुम्हाला मी, चला लवकर. माय बाई लय तोंड फुटलं होईल रे. आतापर्यंत शब्द ना बोले, शब्द ना बोलो म्हणून मानवराचे हाल केले. आता पाहता मी करू देतो काय. सांग काय करू आता. आता शांतारामने सांगायला नाही, आता दुसरं कोणी सहारा नाही आहे. पप्पू आई काय झालं आई? दादा वहिनी बोलली नाही ताई, डायरेक्ट घरात चालले गेले. मी दादा दादा गेलो तर आई सांग ना काय झालं. पाहिजे त्या भाजीला कसं तोंड फुटलं आता. पण गे आता मला सांगू नको म्हणते, माझ्या नवऱ्यांनी अलग राहील, नवऱ्याला म्हणते काहीच पाहू देत नाही म्हणते मी. पण गे आतापर्यंत तिले शब्द नव्हता फुटत तोंडातून, आणि आता काय चुरू 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 बोलून राहिली आता. पप्पू थांब, मी जातो त्याच्या घरी. शांतारामला सांगतो मी आता, शांतारामच्या घरून येतो मी. तू जाऊ नको, तुला तर ते झोपतीन ते. हा हा आई देवा, कोणते कोणते प्रसंग येतील. शांताराम तू सासरे बापा आता सावरणारा. चल आता मला नाटक करावं लागेल ना आता, मनुष्यासमोर पोटदुख्याचं महाबळेश्वर कॅन्सल करायसाठी. चल आता मनीषा. सविता झाला का स्वयंपाक? हो नाही करून राहिली ना. इकडे बरं 5 मिनिटं. आली आली आई. सविता विचारतो ना, राजा आलता घरी की नाही आलता. आई काय झालं? सविता अरे चष्मा लावला तू, कोण? डोकं दुखून राहिलं काय? काही नाही आई, सांगा काय म्हणत होत्या. का हो मी दिवसभर काल वावरांदी होती. राजा आलता घरी जेवण घेऊन करायसाठी. कोणी आलता का अजून? आई राजाजीला स्वयंपाक केला आई मी. राजनीला फोन केला राजाजीनं डबा आणतो माझ्यासाठी. मग मी काही डबा घेऊन गेली नाही, नाही तर मी डबा घेऊन चालली होती आई ऑफिसमध्ये. मला सांगत बी नाही. मग काय आहे तुम्हाला बारी बारी गोष्टी सांगावं आई. राजाजी आई जेव्हापासून नोकरी करून राहिले त्यापासून त्याचा स्वभाव लय बदलला आहे. मला निरा इकून तिकून आलं हुडकून बोलतात, इकून तिकून आलं की निरा भांडण करायचीच सोचतात आई. राजाजीच्या मनात काय आहे काय नाही. पण का सविता तुला म्हणू का नाही मी, राणीसोबत त्याला नोकरी करू देतो की नाही करू देत, पण तूच करस आई. ते तरी खुश होते का आई? भाजीपाला कॅन्डी 1 रुपया घराने देत ना, आता किराणा हे ते तरी आणतात आई. मग त्याच्यापेक्षा चांगलं झालं ना. पण आता हे राणीचं नाम तोडा लागते आई राजाजीचा. लय खराब गोष्ट आहे आई. बरोबर ठीक आहे सविता, मला सांगितलं तू. राजा तू बरोबर बापाच्या खाणीवर निवडला. त्या बापाही त्याच लेवलचा आणि तू बी त्याच लेवलचा. 2 लेकरात तुले अक्कलचा पता नाही. चल आई मी स्वयंपाक करतो. हा सविता करतो, काही टेन्शन घेऊ नको. ते म्हणतात ना जित्याची खोडी मेल्याशिवाय जात नाही, असं आहे ना. जे रक्तात असते ना ते होतेच. शांताराम आहे ना मग ओळखीचा आहे म्हणे तो टकलासा. शांतारामने सांगतो मी आता, एकदा बचाव म्हणून बापा बापोर आले तू. नाही नाही मला माहित आहे, माय भाऊ माझ्यासाठी लय प्रयत्न करते. नाही बाई हे काय शकुना बाई होई काय? अशकुना बाई, अशकुना बाई हो. काय होय माय, काय जरा राग आला एवढा? अरे सविताबाई मला लक्षच नव्हतं मागून. मी चली माझ्या विचारांनी. शकुनाबाई आता बापा सून आली, आता दोन्ही पोरं लग्न झाले, पोरगी नोकरी करते, आता कोणतं टेन्शन आहे आता. आता ते बापा आलेशान राहिले पाहिजे त्या शकुनाबाई. तसं नाही ना माझ्या सविताबाई. आता चली भावाच्या घरी, लग्न झालं त्यापासून विचार करू आली मनांदी. भावजाई काय म्हणेन काय नाही, कसं उत्तर द्याव काय द्याव हा विचार करू आली ते सविताबाई. दुसरा कोणता विचार नाही आहे मला. तू कुठे चालली? मी चालली सुषमाच्या घरी. तिची सून लोणचं बनवते ना, ऑर्डर द्यायला चालली तिच्या घरी मी. अहो माहिती म्हणजे नवीन सून आली ही, ते लोणचं बनवते काय? बापा पापड बनवते, लोणचं बनवते, शेवड्या बनवते. पण घे किती कष्टाची सून आहे. चल सविताबाई मी चालली शांतीच्या घरी. शकुनाबाई टेन्शनमध्ये दिसली, काय आहे काय नाही तर. शांताराम आहे काय घरी? शांताराम घरी नाही आहे. कोण आहे? मी जाऊ शांती. कुठे गेला शांताराम? शकुनाबाई वावरातून घरीच नाही आले ते.
महादेवासोबत येऊन राहिले असते. मी आता आली वावरातून, पराठे लावणं होती. हा हो शांती, म्हणून थकेल थकेल दिसून राहिली तू. चल मग येतो मी. माय बाई कशा करता शकून ना बाई, बसा ना. राहू दे ना माय, तू मध्ये वावरातून थकून आली, सून बी कामं करू थकली अशी. नसता चापानी कर, हे कर ते कर, नसता आठ. म्हणून म्हटलं शांती येतो मग मी शांताराम आल्या, नाही तर फोन करतो शंकरच्या मोबाईलवर. मग काय होते, चापानी केलं तर दुसऱ्या का तुम्ही, बसा ना. सविता आण पाणी घेऊन या. पाय तुम्हाला त्या मनीषाले बोला, पप्पूले बोला जेवण करायसाठी. शकुनाबाई आली आता. आता तू विचार शकुनाबाईले कधी बोलवते जेवण करायला दोघं जणायले. अरे शकुनाते मी आई 2-3 वेळा म्हटलं आपल्या घरी जेवण करायला सांगा म्हटलं, मनीषाले पप्पूले दोघं जणायले. हाव हाव म्हणत आई. एक दिवस असाच चालला. बरं झालं तुम्ही आले. सांगा ना आता कधी पाठवू आईले मी जेवण करायला आणण्यासाठी दोघायले. सविता आज नाही, उद्या नाही, कधी बी नाही, मग काहीच म्हणणं नाही. ठीक आहे मग उद्या पाठवतो मी राजाजीला घ्यायला, नाही तर आई येते. सविता जाय पाणी आण, चहा आण. शकुनाबाई काय म्हणते मनीषा, चांगली आहे? शांती लय संस्कारी पुरी आहे, खूप चांगली आहे. सगळं घर आटपलं तिनं, कामं धंदे सगळं बरोबर. मला तर हात नाही लावते कायले. बस शांती त्यासारखीच माझी गती झाली आता. चला मग वावरांदी सारखी लावायले. मजुरी तर मजुरी होते, टाइमपासही होऊन जाते, आणि 4 बायांदी बसल्या जाते, आणि जेवण चांगलं धकते शकुनाबाई. चल ना मग, घरी राहिल्यापेक्षा येत्या त्याच्या कुटारा केल्यापेक्षा वावरांदी फ्रेश वाटते. बरं शांती कसंही पाहिजे ना. कुठे गेला शांताराम? येऊन आलेस ना वावरातून. शांताराम भाऊ तुम्ही जा ना मग घरी. आता मी काही येत नाही घराला भाऊ तुमच्या. सविताई वाट पाहत असेल. तसं कर महादेव, मग जेवण खाण कर आणि मार्केटला चल जाऊ. त्या घरातून येतोच मी. हा शांताराम भाऊ तुम्ही जा, मी बी जातो. अरे शकुनाबाई तू कधी आली? शांताराम तू दिवासारखी वाट पाहून राहिली मी. कोण उशीर केला वावरातून आली त्या शांती संग चालाकत होतो. शकुनाबाई काम राहिलं त्यांना म्हणून. कोणतं अर्जंट काम आहे माझ्यासोबत, सांग ना मला. हा भाऊ सांगतो ना. शांते एक काम कर ना तू, पाणी आण ना शांतारामसाठी. जाय बरं तू. शकुनाबाई असं सांगा ना, भाजायच्या चोरून भावाला काहीतरी सांगा लागते. माय 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 अशा गोष्टी शकुनाबाई शोधतात तुम्हाला. आम्ही तर तुमच्या घरी आलो सगळ्या समोर गोष्टी करतो, आणि तुम्ही म्हणजे भाजायच्या चोरून भावाला शिकवता तुम्ही. समजलं मला आता. नाही ना माय शांते तसं काहीच नाही हो, तू समजून राहिली तसं. सांगा मग, सांगा कोणत्या गोष्टी आहेत तू सांगायच्या. सांगा माझ्यासमोरच चिंताच्या बाबाले. कोण सांगून राहिले तुम्ही? शांते शकुनाबाई नाही म्हणते तर नाही राहू दे ना. अजून कोणतं अर्जंट काम असेल तुला सांगाच लागते काय? तू काय मिनिस्टर होस काय घरातली? शांताराम टेन्शन नको घेऊ तू. पाय ना त्याच्या चोपड्या गोष्टी जरा भरासाठी कधी आली तरी भांडणं राहते आमच्या घरांनी. काय होय माय अशी ननद नसते ते पुरली. शकुनाबाई थांब शांती तेवढी सांगतो ना. गेली शांती, ऐकून येत शांती. जराशी कानानं बैरी बी आहे. 2-3 दिवसापासून पाहून राहिलो मी. ऐकून येत तिले. सांग लवकर सांग. अतिच उभी राहतो मी आणि ऐकतो बरोबर. शांताराम पप्प्यानं पैसे घेतले होते की त्याच्यापासून, ते पप्प्याला मारायला आले होते शांताराम. मैसून बी लय अरकट निघाली मोठी सुलोचना. शांताराम आता मला तुझ्या सारा आहे. मग पप्प्याचं लग्न झालं आता त्याला नाही धाडत मी तर तिचा पैसे घेऊन. आणि मग पप्प्याला मी कुठे बी कामाला लावतो, मी बी काम करीन पण पैसे भरून देईन. शांताराम तू समजून सांग त्याला, एवढं काम करतो. चल पप्प्याच्या घर करतो. लोक आले मारेले. अगो माय मनीषा काय केलं मनीषा त्या? किती सांगू मनीषा तुला मी, ऐकलं नाही मनीषा त्या. शकुनाबाई काय काळजी नको करू तू, येतो मी. शांते चोरून गोष्ट करू राहिली. पाणी आण म्हटलं तर. शकुनाबाई मला सगळं माहीत झालं तुमचं. मी समजलीच होती एवढ्या सकाळी तुम्ही कसे आल्या म्हणून. न्या ना चिंताच्या बाबाले. नाही एक काम करा, तुमच्या भावाला जिंकून टाका त्या पैशावाले. बस तुमचं टेन्शन चाललं जाते. शांताराम शांताराम ऐकलं नाही शांती, नाटक करतो शांती. चल हो माय बाई मनीषा काय केलं हो मनीषा त्या? एवढी माय चांगली गोरी गुमटी पोरगी किती फसवलं हो माय, किती फसवलं. सांगा आता सविताले मला सांगायची हिंमत बी नाही असं. मनीषा तिकडे वाटते, आज नाटक करावं लागेल. मनीषा अरे बापरे
मनीषा पोट दुखून राहिलं. मनीषा मनीषा पप्पू काय झालं तुम्हाला? मनीषा लय पोट दुखून राहिलं बाया. मनीषा मनीषा मरतो काय मी, मरतो काय मी. कधीपासून पोट दुखून राहिलं? मनीषा आता दुखून राहिलं. मनीषा लय झोंबून राहिली पोटाले. मनीषा अरे बापरे. मनीषा आई आई इकडे आई, इकडे आई. मनीषा मला दवाखान्यात घेऊन चल. मनीषा आई बोला, सगळ्याला बोला, सगळ्याला बोला. पप्पू टेन्शन नका करू तुम्ही, आपण दवाखान्यात जाऊ. चला चला चला. मनीषा आपण तर गावाला चाललो. घे बॅग घे, चल चल आपण गावाला जाऊ. नाही नाही, कशा गोष्टी करताय पप्पू तुम्ही? अशा ह्याच्यात तुम्ही गावाला कसे जाऊ शकता? तुम्ही जर चांगले असले आपण 1 महिन्यानं गावाला जाऊ शकतो, 2 महिन्यानं जाऊ शकतो. नाही 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 नाही, गावाला जाणं कॅन्सल. चल मनीषा, चल मनीषा. चला चला दवाखान्यात तुम्ही, तुम्हाला चला. हा मनीषा चल 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 मनीषा. अरे बापरे, अरे बापरे.